शरद पवारांनी केलेल्या दाव्यानंतर संजय राऊतांनी देखील एक मोठा दावा केलाय। शरद पवारांना भेटलेले लोक उद्धव ठाकरे यांना भेटल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। दरम्यान राऊत आणि पवारांनी केलेल्या दाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही सवाल करत दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र डागलेलं आहे। पाहूयात। माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले, यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत। अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची हे सगळे देशातले मोठे नेते आहेत। कोणी जर फ्रॉड करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी शब्द देत असेल, तुम्ही पोलिसला कळवलं पाहिजे, इलेक्शन कमिशनला कळवलं पाहिजे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। दरम्यान संजय राऊतांनी देखील पवारांच्या विधानाला दुजोरा देत एक खळबळजनक दावा केलाय। शरद पवारांना भेटलेले लोक उद्धव ठाकरेंना भेटल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। दरम्यान राऊत आणि पवारांनी केलेल्या दाव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतलाय। माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले, निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि 160 जागी विजय प्राप्त करून देतो, विशिष्ट रक्कम द्या, ही त्यांच्याकडे मागणी केली। आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो, यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले होते। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी त्यांना म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत। अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात। अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे। शरद पवारांकडे आलेल्या 2 लोकांची पवारांनी राहुल गांधींसोबत देखील भेट घालून दिली होती आणि तेच लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले होते असा दावा संजय राऊतांनी केलाय। दरम्यान या सर्व मुद्द्यावरून फडणवीसांनी विरोधकांना सवाल करत टीका केली आहे। संबंधित लोकांची एकमेकांना भेट घालून देतात म्हणजे काहीतरी कटकारस्थान सुरू होतं असा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल गांधींच्या माझ्यावर या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांचं करू आणि लोकांच्या भाषेला वेळ कसा नाही हा निर्णय घेतला आणि त्यात मला असं वाटतं की आता तर हे अजून गंभीर होत आहे की हे सगळे मिळून अशा प्रकारची कॉन्स्पिरसी करतात आणि एकमेकाला भेटवून देत आहेत। म्हणजे लोकशाही कुठे चाललेली आहे? मला तर आश्चर्य वाटतं। माझी अपेक्षा होती की सगळे देशातले मोठे नेते आहेत। कोणी जर फ्रॉड करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी शब्द देत असेल, तुम्ही पोलिसला कळवलं पाहिजे, इलेक्शन कमिशनला कळवलं पाहिजे। शरद पवार आणि संजय राऊतांच्या दाव्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांनी टीका केली आहे। विधानसभा आल्यावर तांत्रिक मांत्रिक येतात आणि निवडणूक जिंकून देतो असं म्हणतात असा खोचक टोला बोंडेंनी लगावलाय। तर पवारांच्या दाव्यात तथ्य असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। संजय राऊतांनी देखील म्हटलंय की उद्धव ठाकरेंना देखील 2 माणसं अशीच भेटायला आली होती लोकसभा निवडणुकीत। हास्यास्पदही आहे आणि खरंही आहे, कारण निवडणूक जेव्हा लढवतो ना तेव्हा प्रत्येकाकडे मांत्रिकी येतात, तांत्रिकी येतात। कोणी म्हणतात आम्ही मतदारसंघ बांधून देऊ मंत्र्यांनी, कोणी म्हणतात मशिनी बांधून देऊ, कोणी म्हणतात आम्ही मतदारांवर प्रभाव टाकून देऊ। तसेच शरद पवार साहेबांकडे उद्धव ठाकरेंकडे निश्चितपणे गेले असतील। शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की राहुल गांधी यांनी जी भूमिका व्यक्त केली याचं उत्तर भारतीय जनता पार्टीने नव्हे तर निवडणूक आयोगाला दिलं पाहिजे।
आणि हे कबूल केलंच पाहिजे की अशा पद्धतीनं हे जे 160 निवडून आणतो हे गल्ली गोळात लोक फिरत होते मागच्या काळामध्ये. तुमच्या बूथवर असं करून देतो, तुमच्या विधानसभेत असं करून देतो, सगळीकडे लोक फिरत होते आणि काळं फिरत आहे हे तर स्पष्ट आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनी केलेल्या दाव्यानंतर रवी राणांनी देखील एक मोठा दावा केलाय. शरद पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील असा दावा आमदार रवी राणांनी केलाय. तर राहुल गांधींप्रमाणे निराश होऊन पवारांनी चुकीची वक्तव्य करू नयेत अशी टीका देखील त्यांनी शरद पवारांवर केली आहे. मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे स्वतः विद्वान आहे, सक्षम आहे, बुद्धिजीवी आहे. त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये. लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणे, हताश झाल्यामुळं, निराश झाल्यामुळं हे योग्य नाही आहे. निराश होऊन पवार साहेबांनी कुठलंही असं वक्तव्य करू नये. मी परत सांगतो, पवार साहेब येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये मोदीजींना साथ देतील, केंद्रामध्ये ते सामील होतील आणि मोठ्या प्रमाणात या मोदीजींच्या नेतृत्वाला ते मान्य करतील. शरद पवारांपाठोपाठ संजय राऊतांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केलाय. दरम्यान पवार राऊतांच्या दाव्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं. मात्र पवारांकडे आलेली ती 2 लोक कोण होती हे अजूनही गुलदस्त्यात आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.